श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा म्हणजे अशी सेवा की जी सेवा करत असताना आपल्याला कसलाही खंड पडू द्यायचा नाहीये. ही सेवा आपल्याला कंटिन्यू दररोज करायची असते. मग तुमच्या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता. त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना महिलांना मासिक पाळी आली तर ते 5 दिवस आपल्याकडून स्किप होतात. पण त्या 5 दिवसात तुम्ही नामस्मरणची सेवा करायचीच आहे. कारण नामस्मरण हे कधीही कुठेही कोणीही करू शकतं आणि प्लस याला कसलंही बंधन नसतं. तुम्ही मासिक पाळी असो सुतक असो नामस्मरण करू शकता. आता स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेत काय येतं, तर स्वामी चरित्र सारामृत हा जो अमृता समान ग्रंथ आहे की ज्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत. तो जो ग्रंथ आहे त्यातील दररोज 3 अध्याय पठन करणं, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करणं आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणणं ही स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा आहे. आणि या नित्य सेवेमध्ये आपल्याला ही सेवा दररोज करायची असते. त्यामुळे तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा ही सेवा नक्की करा. याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. जेव्हा महिलांना मासिक पाळी येईल तेव्हा फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण करा आणि पाळी झाल्यानंतर मग तुम्ही परत सेवा कंटिन्यू करू शकता. तर ही जी स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा आहे, नित्य सेवेमध्ये या 3 गोष्टी येतात. या तुम्ही कसलाही खंड न पडू देता महाराजांची सेवा म्हणून तुम्ही दररोज करा. जर अगदीच तुम्हाला कसलाच वेळ नाहीये पण सेवा तर तुम्हाला करायची, तर स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठन करा. 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा आणि 1 वेळाला तारक मंत्र म्हणा, पण श्रद्धेने म्हणा. बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जो भक्त मनापासून आणि श्रद्धेने महाराजांची नित्य सेवा करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. महाराजांची कृपा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी राहते. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्ही सुद्धा महाराजांची नित्य सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.